तर कबूतरखान्याच्या मुद्द्यावरती आज मुंबई हायकोर्टात एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे। तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती आपला अहवाल कोर्टात सादर करेल। मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न पाणी देण्यावरील बंदी कायम ठेवली आणि न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देताना कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवरती चिंता व्यक्त केली। त्यामुळे कोर्ट आता डॉक्टरांच्या अहवालानंतर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। तर आज जे काही हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरती मुंबई हायकोर्टात, त्या संदर्भात काय माहिती द्याल? खरं तर हायकोर्टामध्ये यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला युक्तिवाद झालेला आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला धार्मिक आणि भूतदयाचा विचार करत हे प्रकरण नेण्यात आलं, त्यावरती हायकोर्टाचाच निर्णय हा कायम ठेवण्यात आलेला होता। दादरसह मुंबईत आणि राज्यात अनेक ठिकाणी कबूतरखान्यांमुळे आरोग्याच्या समस्या गंभीर होत असल्याची सुद्धा महत्त्वाची भूमिका कोर्टामध्ये मांडली जाणार आहे। यामध्ये विविध सरकारी रुग्णालय आणि पल्मनरी डिसीजेस याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। श्वसनाचे विविध आजार आणि त्यामागची कारणं या सगळ्या संदर्भातला तज्ञ समितीचा अहवाल आज सादर केला जाणार आहे कोर्टामध्ये। या युक्तिवादादरम्यान आपण जर बघितलं, जी बाजू आजवर चर्चेत आलेली नव्हती किंवा त्याचे ठोस पुरावे आलेले नव्हते समोर, ती वैद्यकीय बाजू सुद्धा आज कोर्टाच्या युक्तिवादामध्ये समोर येणार आहे। ज्या वेळेला कबुतरांवरती अशा पद्धतीने त्यांना खाद्य दिलं जातं, त्या कबूतरखान्यांवरती कारवाई होत असताना कायद्याचं देखील अनेकदा उल्लंघन झाल्याचं आपण बघितलेलं आहे। अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई पालिकेने केलेली आहे, परंतु दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये ज्या वेळेला जैन समुदाय आक्रमक झालेला होता, त्यांच्यावरती कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही आणि हा गुन्हा का नोंदवला नाही याबाबत सुद्धा आज चर्चा होणं अपेक्षित आहे। एकूणच काय तर कबूतर जे शांततेचं प्रतीक होते, ते कबूतर आता चर्चेचा विषय बनतात, राजकीय अस्मितेचा विषय बनतात आणि या सगळ्यामध्ये कोर्टाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कारण ज्या वेळेला हायकोर्टानं या संपूर्ण पद्धतीचा निर्णय दिला, त्याच निर्णयाला सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिली, कुठेही हस्तक्षेप केला नाही आणि पुन्हा एकदा दादर येथील या कबूतरखान्याला झाकण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी कबूतरखाने हे पूर्णपणे बंद करण्यात आलेत। आजच्या युक्तिवादामध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेत असू शकतो, तो म्हणजे अनधिकृत पद्धतीने अनेक ठिकाणी कबुतरांना जे दाणे घातले जातात त्याच्यावरती पालिकेने कारवाई केली आहे का नाही, याही बाबत चर्चा होणं अपेक्षित आहे। त्यामुळं एकीकडे वैद्यकीय अहवाल, एकीकडे कारवाई आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोर्टाचा निर्णय कायम राहतो का की त्यामध्ये काही बदल केले जातात, हेही बघणं महत्त्वाचं आहे। सरकारच्या वतीनं सुद्धा आम्ही आपली भूमिका मांडू अशा पद्धतीचं मत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। कुठल्याही समाजाला दुखवण्याचं कारण नाही, पर्यायी जागा उपस्थित करून देता येते का, पर्यायी जागा उपलब्ध करून देता येते का, याही पर्यायाचा विचार केला जात आहे। त्यामुळं राज्य सरकारचंही म्हणणं या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाचं असणार आहे। धार्मिक कारण जे या संपूर्ण विरोधातनं समोर आलेलं आहे, जैन समुदायाने सुद्धा आपली बाजू मांडण्यासाठी विविध पुरावे एकत्र केलेले आहेत, त्याबाबतही चर्चा आज होणं अपेक्षित आहे। त्यामुळे हायकोर्टाची सुनावणी ही अत्यंतिक महत्त्वाची आहे। सोबतच जर आपण बघितलं तर ज्या वेळेला वैद्यकीय अहवाल सगळे जमा केले जातात, त्यावेळेला या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य हे अधोरेखित होणार आहे। सोबत आपण जर बघितलं आणखीन एक मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणातनं तयार झालेलं राजकीय वलय, या सगळ्या प्रकरणाला मिळालेली राजकीय पार्श्वभूमी। एकीकडे जैन समाज हा आक्रमक होत असताना दुसरीकडे मात्र पालिका निवडणूक आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सामाजिक तेढ जी आहे ती निर्माण होऊ शकते। ज्या पद्धतीने आज मराठी एकीकरण समिती मैदानात उतरत आहे, त्याच पद्धतीने दादरच्या स्थानिक लोकांकडनं सुद्धा तज्ज्ञांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। अशा विविध पातळीवरती विरोध हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे या सगळ्या विरोधाबाबत सुद्धा सरकार नेमकी काय भूमिका घेते आणि कोर्टामधून काय निर्णय येतो, हे आज हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आणि अतिशय महत्त्वाची सुनावणी आज पार पडणार आहे। या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहा सुस्मिता, सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर हायकोर्टाच्या या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने अनेक ठिकाणचे कबूतरखाने बंद केले। दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना सुद्धा बंद करण्यात आलाय। या कबुतरांना खाद्य न टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेत, मात्र तरीही काही जण कोर्टाचे आदेश पायदळी तुडवतायत। दादरमध्येच इमारतीच्या छतावर नवा कबूतरखाना सुरू केल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ माजली।
कोर्टाच्या आदेशानंतरही दादरमध्ये जैन मंदिराजवळील रहिवाशांची मुजोरी कायम असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्यांदा कबुतरखान्यावर ताडपत्री लावली. ही ताडपत्री आंदोलकांनी फाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे मुजोर कबुतरप्रेमींनी इमारतीच्या छतावरतीच कबुतरखाना भरवलाय.